समोरनं मी जो डोळ्यांनी व्ह्यू बघतोय ना मित्रांनो, तो म्हणजे एवढा भारी आहे ना. हे बघा, हे तोंड पण बघा, तोंडावरती पण हे पडलंय सगळं. तर मित्रांनो, ही बघा आमची तयारी. हे बघा शिवराज बालाजी, हे बघा हे तुटलंय जरा, ह्याच्यामुळे जरा अवनीश काहीतरी सोय करतोय. आज आम्ही चाललोय निळकंठेश्वरला आणि खारोड्याच्या मसोबाला. तर हे बघा, हा हात चालूक, हात चालूक, फिट चेक. हे बघा, थांब ते कसं असतं, थांब वर करतो, कर पटकेने. हे बघा निघालोय आम्ही. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो. गुरुजी 2 शब्द लावल्या खिडकी. उमेशला व्यवस्थित आणा परत. ठीक आहे, चला गुरुजी जातो आम्ही. हो धन्यवाद. चला मोरे काका, मोरे आता नाही, ससे काय काका. बरं ससे काका. असं से का ते आमचे ससे का दर्शन करून घ्या तुम्ही. हो बघा, चला आता जायचं भाऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो निळकंठेश्वरला आणि आज आपली 1-2 जण नाही तर अख्खीच्या अख्खी आपली इथली गँग घेऊन चाललंय. आणि हे बघा सार्थक, शिवराज, इथं बालाजी. दुसऱ्याला तुम्हाला मागच्या सारखंच ह्यावेळेस फुल एन्जॉयमेंट असणार आहे. 4-5 गाड्या आहेत आपल्या सगळ्या ॲक्टिवा. तुम्ही नुसते एन्जॉय करा, फक्त शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर चला मित्रांनो, आता पेट्रोल भरतोय. तिकडे माझे मित्र पेट्रोल भरतात आणि मी इथे थांबलोय. आणि आता सगळ्यात पहिलं आपण चाललोय खारोडीच्या मसोबाला आणि नंतरनं चाललोय आपण निळकंठेश्वरला. असे 2 स्पॉट आपण फिरणार आहे आणि खूप मजा येणार आहे. तुम्ही फुल एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही ट्रिप पण अचानकच झाली. जशी जळशेश्वरला आम्ही अचानक गेलो, तसंच ह्यावेळेस पण आम्ही निळकंठेश्वरला अचानकच चाललो आहे. म्हणजे आदल्या दिवशीच रात्री कळायला आणि आत्ता निघालो आहे. हे बघा, तर ह्याची ओळख पण येतो. हा शिवराज आहे आणि हा तुम्हाला माहिती आहे सार्थक. आणि तिकडे बालाजी पेट्रोल भरतोय. आपली समोर ड्रीम चालली, ड्रीम. हे बघा फॉर्च्युनर लेजेंडर, ही आपली ड्रीम आहे. एक दिवस आपण नक्की घेऊ ही गाडी. हे बघा लेजेंडर आहे, लेजेंडर ब्लॅकमध्ये आवडते आपल्याला. तर आता तुम्हाला इथलं काही दाखवत नाही जास्त, कारण की इथलं सगळं भकासचं वातावरण आहे. हे आता पुढे मांडवीमध्ये गेलो की दाखवतो, कारण की इथलं काही तुम्हाला आवडणार नाही. पुढचं एन्जॉय करा. थोडंसं पुढे आलं थोडंसं आणि लगेच पाऊस सुरू झाला आहे. हे बघा, आता लगेच रेनकोट घालायला घेतलं त्यांनी सगळ्यांनी आणि मी ऑलरेडी रेनकोट घालून ठेवले, कारण की पुढं साईडच गाडी घालते तसलं आपल्याला आवडतच नाही. त्यामुळं अरे एंडिंगपर्यंत रेनकोट, ते येस्तवर घरापर्यंत रेनकोट. तिकडे सिंहगड आहे आणि अख्खीच्या अख्खी आपली हिरवीगार झालेली अख्खी सह्याद्री. जर तुम्हाला पुण्यामध्ये राहता असाल आणि तुम्हाला अख्खा असं म्हणजे निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, जास्त जवळ नाही आहे, पुण्यापासून फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पण हे जर तुम्हाला असं बघायचं असेल, असला भारी व्ह्यू, तर खूप भारी आहे. अख्खीच्या अख्खी ग्रीनरी आहे इथं. 100% ऑक्सिजन आहे इकडे. खाली गेले ते वाटतं. तर मित्रांनो, हे बघा आम्ही आता इथं आलोय, इथं थांबलोय. बघा सगळेजण चाललेत पाण्याच्या बाजूला. हे बघा इथं आम्ही गाड्या लावल्यात. चला तुम्हाला दाखवतो पुढं. येताना निळकंठेश्वरला येणार आहे आणि हे बघा एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायला की चालू झाले. तुम्हाला पुढं दाखवतो ब्लॉगमध्ये, तुम्हाला सगळं दिसणारच. हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो बघा जळशेश्वरनं तो जो रिंग रोड बनतोय तो ब्रिज लय मोठ्याच्या मोठ्याने खूप भारी आहे. तर आणि एकदा आपण इकडे खाली पण गेलतो, त्यावेळेस इथलं कन्स्ट्रक्शनचं काम चालू नव्हतं. 2025मध्ये गेलतो, पण आता इथं एवढं भारी बनणार आहे ना, एक वर्षभर किंवा 1-2 वर्षांनी. त्यावेळेस इकडचं खरंच लोकांनी आत्तापासूनच बघा इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आहे इथं. मित्रांनो, दरवेळेस आम्ही म्हणजे पावसामुळं जर्किंग घालून आले, पण एवढं ऊन आहे ना, हे बघा एवढं गरम होतं आहे. मित्रांनो, पाऊस सुरू झाला आहे आणि हे बघा रिव्हर्स वॉटरफॉल आहे सगळे. तुम्हाला एकदा मी एका ब्लॉगमध्ये म्हणलो होतो बघा, की इकडनं प्रत्येक ठिकाणावरून असे धबधबे दिसतात. एकदा निळकंठेश्वरला आलो त्या टायमिंगला, तिकडे बघा धबधबे, म्हणजे एवढं भारी वाटतं. आणि पाऊस आता बघा, पावसाचे ड्रॉप्स दिसतात तुम्हाला ह्याच्यावरती लेन्सवरती.
मित्रांनो ऑफ रोडिंग बघा, ऑफ रोडिंग. आणि व्ह्यू तर ते बघा. ते आता तुम्हाला झूम करून दाखवलं असतं पण ह्याच्यामध्ये झूमचं ऑप्शनच नाही आहे. पण आपण आता iPhone 17 घेतो आहे तर तुम्हाला झूमिंग काय ते धबधबेसुद्धा दिसतील. पण आत्ता एन्जॉय करा. हे बघा तिथे एक धबधबा, तिथे एक धबधबा, तिथे एक धबधबा, 3 धबधबे असे. म्हणजे ना तुम्ही खरंच मी जे डोळ्यांनी बघतोय ना ते तुम्ही जर असं जर तुम्हाला खरंच दाखवता आलं असं म्हणजे कॅमेऱ्यामध्ये कसं वाटत असेल तुम्हाला माहीत नाही. पण जे मी डोळ्यांनी बघतोय ना ते खूप भारी आहे. मित्रांनो ह्या गाडीची सिनेमॅटिक व्हिडिओ काढण्यासाठी ॲक्टिवाची तिकडे हे बघा सारते आणि पाणी टाकतोय तो. रुक रुक हे बघा मित्रांनो लय क्वालिटी व्हिडिओ आली आहे भाई. थँक्यू भाई. चलो बाय मिळते. मित्रांनो हे पडले. गाडी म्हणत असेल मला हा कसला मालक भेटलाय. बच्चनला काय गाव आहे बोल. बच्चन टाकायला गाव आहे जा रे. आहे का बघ पहिलं काय झालं. काय येत नाही ते काय नाही. आपण घरी गेलो तर बोला लवकर काय करू. चप्पल गेली. मित्रांनो ही चप्पल गेली. इथे खेकडे पकडायला गेलता आणि इथे खेकडे पकडायची टायमिंग नाही तर कुठे चप्पल अडकून बसली. मित्रांनो इथे हे चप्पल शॉर्ट अजून झालं चप्पल सापडली नाहीये. चप्पल मला तर वाटतं आहे की तिकडनं जाईल तिकडच्या बाजूला गेली असेल पाण्याने कारण की इतके वेळ काय राहणार नाही ते चप्पल. तर मित्रांनो आम्ही आता आलो टूरला आणि बघा पोर इथं नाचताय. हा बालाजी शिवराज आणि हा अभि गोरे. तिकडं सार्थक आहे आणि इकडं अवनीश आणि हे इकडं आपला उमेश आलाय आणि हा याची चप्पल हरपलेली आहे दीपक शेठची. बघा इकडनं बस आहे. तुम्हाला आता सांगू शकता ना हे बघा पानशेत जांभळी गोरडवाडी हे इकडचं आहे. हे गाव तर केवढं भारी आहे बघा. हे मधला व्यू बघायचा का कशी झाडं उगवल्यात. कसं आहे मित्रांनो आतमधला व्यू. थांबा माती गेली. आता खारघरच्या मस्तपच्या खूप जवळ आलोय. खूपच जवळ आलोय. नमस्ते पब्लिक, मी दीपक मारणे माळेगावमधनं बोलतोय. बघू शकता हे आमच्या माळेगावचं हे आपलं हे बस स्टॉप. इथं तुमचं हॉटेल आहे, महाराजांचं हॉटेल आहे. बघू शकता हे हॉटेल आहे. हॉटेलवर या एक नंबर क्वालिटी क्वांटिटी भेटून. मित्रांनो इकडे सगळे गेले की लवासा आणि इकडे सगळे म्हसोबा. माळेगाव मारणे. त्यांना ते सांगितलं माळेगावमधनं मारणे आले तरी ते काही सोडत नाहीत. गावकऱ्यांचं नाव सांगायला लागतं इथं पण तसं काय होत नाही. आता दीपक मारणे सांगितलं तर सोडले. आता मित्रांनो इकडे आपण एंट्री करतोय. आज थोडी गर्दी आहे. इथं दिसत नसेल तुम्हाला गर्दी पण पुढं गेल्यावरती दिसत थोडी आज गर्दी आहे. येताना गाड्या वगैरे होत्या जास्त. पाऊस खूप आहे. आम्ही भिजलो आहे पूर्णपणे आणि थंडी पण इतकी आहे ना थंडी वाजते त्यामुळं टोपीसुद्धा काढायचं मन होतं. हे बघा जर्किंगमुळे जरा केस तरी थोडी राहिलीत. आपण मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस आपण ब्लॉग बनवला होता पण लय असा अर्धवटच झाला तुटका मुटका. जो समोरनं मी जो डोळ्यांनी व्ह्यू बघतोय ना मित्रांनो तो म्हणजे एवढा भारी आहे ना. हे बघा असे एवढे धबधबे आहेत ना एवढे धबधबे असे एवढे धबधबे दिसत आहेत ते समोरनं. मित्रांनो हे मंदिराचा परिसर आहे आणि या परिसरातनं तिकडनं धबधब्यांचा व्ह्यू आणि खूप असं म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा इथं मंदिरामध्ये. खूप भारी मंदिर आहे हे खूप भारी. आणि ही श्री म्हसोबा देवस्थान खारवडे हे आत्ता नवीन म्हणजे जुनंच आहे खूप मंदिर आहे पण आता म्हणजे इथलं जे बांधकाम एवढं भारी केलं नाही इथलं की हे बघा.
तर तुम्हाला मी म्हणजे खरं सांगू का, मागच्या वेळेस मी आलतो इथं, म्हणजे एकदा दोनदा येऊन गेलो मी इथं, पण दरवेळेस आलो आणि दरवेळेस इथला ब्लॉग आहे ना असा अर्धवटच राहिला आहे, म्हणजे असा पूर्ण ब्लॉग काढताच आला नाही. आणि हे पण दरवेळेस दाखवतो तुम्हाला, म्हणजे आधी दाखवलं होतं. हे बघा, हे केवढं भारी आहे. इथं नंदी आहे.